हॅलो. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या खजिना साठवणीतल्या आठवणीतल्या कविता पुस्तकं आणि बरंच काही या मालिकेमध्ये. आमच्या ठिक्कर बिल्ला या बॅनर अंतर्गत हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या निमित्ताने वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींशी गप्पा चालू आहेत. आणि आज मी खूप खुश आहे कारण आज जी मैत्रीण माझी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना भेटायला येणार आहे ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. अनेक मित्र इथे जॉईन होतात. अधोक्षज कराडे, वरद कठापूरकर, सगळ्यांना हाय. आणि त्याचबरोबर बाकी सगळे मित्र सुद्धा जे इथे येत आहेत त्यांना सगळ्यांना सुद्धा हॅलो. वा वा वा, मस्त मस्त भराभर लोक येत आहेत. आणि मी माझ्या त्या मैत्रिणीबद्दल सांगत होते. ही मैत्रीण म्हणजे आपल्या सगळ्यांची अतिशय आवडती अभिनेत्री अनिता दाते. अनिताची आणि माझी ओळख ही जवळपास आता 5-6 वर्षांपूर्वीपासूनची आहे. आणि आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. आम्ही सतत भेटत असतो. आणि अनिता ही एक आत्ता ॲक्टर म्हणून आपल्या सगळ्यांना जितकी परिचित आहे, मला तिची ओळख ही प्रायोगिक नाटकामधली एक सशक्त अभिनेत्री म्हणून आहे. कारण तिकडे तिचं काम मी सगळ्यात आधी बघितलं होतं. आणि मला खरंच हे जाणून घ्यायचं आहे की तिची थॉट प्रोसेस काय असते. मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा ते ऐकायला नक्की आवडेल की अनिताला काय आवडतं वाचायला, अनिताचे आवडते लेखक कुठले, तिला कशात रस आहे. सो लेट्स सी अनिता आली आहे का. मी बघते आपल्या या चॅटमध्ये अनिताला ऍड करायचा प्रयत्न करते. तोपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा हाय. कसे आहात तुम्ही सगळे. अं, अनिता ये. हॅलो. हाय. कशी आहेस अनिता. स्पृहा? मस्त आहे, खूप मजेत. मजेत म्हणजे क्वारंटीन मध्ये जितके मजेत असू शकतो त्या प्रमाणात खूपच मजेत असं म्हणायला पाहिजे. हो, म्हणजे ते असंच म्हणायला पाहिजे. असंच म्हणायला पाहिजे. खरं तर तू नाशिकला आहेस. हम्म. सगळं कसं आहे तिकडे, काय परिस्थिती आहे. सगळं शांत आहे आणि लोक गांभीर्याने या सगळ्या गोष्टी, या परिस्थितीचा विचार करतायत आणि घरातनं बाहेर जात नाहीयेत. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि मी अर्थातच घरात आहे, व्यवस्थित आहे, सुरक्षित आहे. अनिता, प्रचंड वेगाने तुझा जो फॅन क्लब आहे प्रचंड असा, तो इकडे येतोय. हम्म. मला दिसतंय आता 1200 पेक्षा जास्त लोक आपलं हे लाईव्ह चॅट ऐकतायत, बघतायत. हो सो हो खूप हो. मस्त, म्हणजे लोकांना उत्सुकता आहे हे जाणून घ्यायची. आणि खरं तर मलाही. कारण हा. नॉर्मल आपण भेटल्यानंतर ज्या गप्पा मारतो त्याच्यामध्ये या गप्पा नसतात की तू आत्ता काय हो. वाचतेस किंवा तुला काय वाचायला आवडतं. तर माझा असा प्लॅन आहे की आज ज्या गप्पा आपण नॉर्मली मारत नाही त्या गप्पा आपण मारूया. हो कारण हो तुला हो. खजिनाबद्दल थोडक्यात सांगते. आमच्या या खजिनाची टॅगलाईनच अशी आहे की साठवणीतल्या आठवणीतल्या कविता पुस्तकं आणि बरंच काही. हा. सो या बरंच काही बद्दल मला खरं तर तुला विचारायचं आहे की एकतर आता या क्वारंटीन मध्ये तू काही वाचतेस का, काय चाललंय तुझं, कसा वेळ जातो आहे, काय करतेस. हो हो हो. मी सगळंच सांगते. अम, मी आता मी खूप वाचते आहे विचारते आणि एकदम. मला खूप मी एकदम अनेक विचारते. प्रश्न. हा. पण काही हरकत नाही. हे हे सगळं आपण थोडा वेळ बोलणारच आहोत सगळं. एरवी आपण ज्या गप्पा मारतो त्याच्यात बऱ्याचदा गॉसिप असतं आणि वेगळ्याच गप्पा असतात की ज्या आपण चार लोकांत मारू शकत नाही. करेक्ट. पण आणि आपली कॉन्सेप्ट करणारी आणखीन एक मैत्रीण इथे आली आहे, स्नेहा माझगावकर नावाची. हाय स्नेहा. हाय स्नेहा. अम, मी माझी जी वाचनाची जी सुरुवात आहे, तर त्याबद्दल थोडस तुला थोडक्यात सांगणार आहेच. पण सध्या मी आपल्या एका मैत्रिणीचं पुस्तक वाचतेय. बाटलीतल्या राक्षसिणीचे मनोगत नावाचं. इरावती कर्णिकचे हे ओ ब्लॉग आहेत आणि येस.
ते वा वा. अतिशय मस्त आणि इंटरेस्टिंग पुस्तक आहे. ते सध्या वाचतेय. आणि तुला माहितीये, गेले अनेक दिवस मी शूटिंग मध्ये असल्यामुळे मला ते सेटवरती आवडत नाही हो. की पुस्तक आपण 2 सीनच्या मध्ये वाचतोय. कारण सीनच वाचायला इतकं असतं. तर ते साहित्य वाचून पूर्ण होणं हे जास्त तुझ्या महत्वाचं असतं त्या क्षणी. साहित्य. हो, तर त्यामुळे बऱ्याचदा सेटवरती पुस्तक वाचणं वगैरे काही होत नाही. तर खूप दिवसाचं खूप गोष्टी पेंडिंग आहेत. खूप वाचायचंय. मी तर सध्या दिवाळी अंक सुद्धा काढून काढून वाचतेय. गेल्या वर्षीचे सुद्धा ओ, बऱ्याचदा वाचतेय. सो इतकं पेंडिंग आहे, इतकं मागचं बाकी आहे सगळं. त्यामुळे ते आता काढून वाचणं गरजेचं आहे. आणि मला बऱ्याचदा ना अनेक गोष्टी बघायला नाही आवडत पटकन. म्हणजे मी पटकन बघत नाही, तर वाचते. करेक्ट. त्याला त्यामुळे बऱ्याच वेबसिरीज राहून जातात, पण एकदा लिंक लागली की लागते. पण तरी सुद्धा मला जास्त बघायला आवडण्यापेक्षा वाचायला आवडतं. मी टीव्ही पण खूप कमी बघते, खूपच कमी बघते. मला या गोष्टीची सवय लागली ती माझ्या लहानपणापासून लागली. मी एका बाइंडरची मुलगी आहे. माझ्या बाबांचा बुक बाइंडिंगचा व्यवसाय असल्यामुळे हो. आमच्या घरामध्ये खूप लहानपणापासून, म्हणजे आमच्या घरात खुर्ची, दिवाण, सोफा वगैरे या गोष्टी नव्हत्याच. तर आमच्याकडे कोणी आलं की कागदाचा गठ्ठा सरकवला जायचा आणि त्याच्यावरती लोक बसून बोलायचे. आणि त्यामुळे घरामध्ये प्रचंड कागद. आणि जेव्हा एप्रिल मे मध्ये जेव्हा आपल्याला सुट्टी लागते, तेव्हा माझ्या करेक्ट. घरामध्ये आई बाबांकडे असं असायचं, माझे आजोबा वगैरे सगळेजण काम करायचे आणि असे गठ्ठे असायचे. आणि त्या गठ्ठ्यांमध्ये भूगोलाची पुस्तकं असायची, कुठल्या कुठल्या तरी शाळेचे जसं नवनीतचे अभ्यासक्रमांचं काय काय असतं आपलं, तसं अनेक गोष्टी असायच्या. आणि कुणी कुणी तयार केलेले ते वेगवेगळे अभ्यासक्रम असायचे. सो जेव्हापासनं आम्हाला वाचायला यायला लागलं, तर आम्हाला एका गठ्ठ्यावरती बसवून द्यायचे आणि आम्ही तिथे जे लिहिलंय ते वाचायचो. सो असं काही म्हणजे किती हातात पडेल ते. हा, म्हणजे जे हातात पडेल ते. त्याच्यामध्ये काय काय पौराणिक कथा असायच्या, गोष्टींची पुस्तकं असायची. बऱ्याचदा लोक पुस्तकं सुरक्षित राहावी म्हणून ती बाइंडिंग करायला आणायचे. सो चांदोबाचे गठ्ठे असायचे. सो अशा असंख्य वाव. गोष्टी बाइंडिंग करायला ज्या ज्या गोष्टी यायच्या, त्या त्या गोष्टी आम्ही वाचायचो. सो ते खूप इंटरेस्टिंग होतं. पण त्याला ते असं फोकस काही नव्हतं. करेक्ट. लहानपणी अशा गोष्टींची पुस्तकं आणून दिली जायची, ती वाचायचो ते वेगळं. पण अवांतर वाचन म्हणजे हे की भूगोलाचा प्रश्न, अरे चौथीला म्हणजे तो अभ्यासक्रम आहे वगैरे, हे असं आम्हाला आधीच कळायचं. तर हे ते वाचन होतं, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. पण सुदैवाने मी एका चांगल्या शाळेमध्ये होते. मातोश्री रामपारेबाई सारडा कन्या विद्या मंदिर नावाची माझी शाळा, आणि खूप चांगल्या मराठीच्या शिक्षिका. त्यामुळे केवळ पाठ्यपुस्तक नाही, तर पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त काहीतरी वाचलं जायचं त्यांच्यामुळे. आमच्या राजपाठक बाई होत्या, त्या खूप सांगायच्या की हे वाचा, ते वाचा. त्या वाचून दाखवायच्या बऱ्याचदा. आणि खूप इंटरेस्टिंग असायचं सगळंच. किंवा कुठल्या तरी कॉम्पिटिशनसाठी तयारी करताना संदर्भ पुस्तक वाचलं जायचं. तर अशी हळूहळू हळूहळू वाचनाची आवड निर्माण झाली. आणि मला हे हे वातावरण, माझं बऱ्याचदा असं असतं की जर समजा मला व्यायाम करायचा असेल, तर मला कपडे ते व्यायामाचे चांगले लागतात. तसं मला वातावरण पुस्तकांचं वातावरण खूप चांगलं लागतं. आणि मला आवड निर्माण झाली लायब्ररीत जाऊन वाचायची. तर आमच्याकडे सार्वजनिक वाचनालय नावाची एक अप्रतिम अशी लायब्ररी आहे. आणि तिथे जाऊन वाचता यायचं. तुम्हाला पाहिजे ते पुस्तक तुम्ही काढा, ते वाचा, तिथे परत करा. तुम्ही संध्याकाळपर्यंत बसू शकता. तर अशी सोय होती. आणि संदर्भ ग्रंथ ही उपलब्ध. सगळी मोफत पुस्तकं म्हणजे मेंबरशिप वगैरे असायची त्याला का मोफत? खूप नॉमिनल मेंबरशिप. म्हणजे घरी घेऊन जायचं असेल पुस्तक, तर तुम्हाला मेंबरशिप लागायची. संदर्भ ग्रंथ वाचायचे असतील तर घ्या, तिथे बसा, राईट. तिथे वाचा, परत देऊन टाका, असं असायचं. त्याच्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानची लायब्ररी होती. असं खूप गोष्टी ऑफकोर्स. होत्या. सो मग माझे हे सगळं माझ्यामुळे किंवा माझ्या घरच्यांमुळे नाही झालंय, तर
माझ्या आसपासची माणसं जी होती ना, त्यांच्यामुळे सगळं अनेक गोष्टी झाल्या, घडल्या, ज्या अजूनही घडतायत, की आसपासची माणसं मला खूप चांगली मिळाली आणि त्यांनी मला वाचायला बूस्ट केलं, की नाही हे वाच, ते वाच, ते वाच असं सांगत गेले आणि त्यामुळे मला वाचनाची खरं तर आवड लागली. हे माझं माझं स्वयंप्रेरणेने आलेलं नाहीये, की मला खूप वाचनाची आवड आहे, असं काही नाही. मी काय सगळं वाचते म्हणजे मला दिसेल ते वाचते. मी तुला म्हंटल ना की आम्ही गठ्ठ्यांवरती बसून दिसेल ते वाचायचो. म्हणजे आत्ताही माझ्या समोर करेक्ट. समजा हे तर काहीच नाही, त्याची बायको आहे त्याच्याहूनही सुंदर अशी बातमी आली तर तीही मी वाचते. पण आय एम सो ग्लॅड आज तू इथे आली आहेस, कारण नॉर्मली मालिकेमधली तुझी जी इमेज आहे ना, ती आणि नॉर्मल आयुष्यातली तू ह्यांच्यात इतका फरक आहे. आणि आज हा जो तुझा एक मजेशीर सार्कॅस्टिक स्वभाव आहे, तो या गप्पांच्या निमित्ताने लोकांना ऐकायला मिळतोय. याचा मला जास्त आनंद होतोय खरं. पण स्पृहा एक मात्र या सगळ्यामध्ये आहे की हे म्हणजे साहित्य नाही, हे मला नक्की कळायला लागलेलं आहे की पण ना, किती किती मोठी गोष्ट आहे माहितीये ना, की काय वाचायचं आणि काय नाही याची सुद्धा शिस्त म्हणजे लागायला एक आपल्याला कोणीतरी ते सांगायला लागतं. तू म्हटलीस तसं, की ती माणसं पण आपल्याला वेळेत भेटायला लागतात, की काय वाचन म्हणजे योग्य वाचन. हो नाहीतर हो ते हो फारच हेवायर राहतं. हो. त्यामुळे आणि त्या लहानपणी अगदी हा हा सॉरी हा नाही सॉरी बोल. नाही ते नाही, तू म्हंटल सांगत होतीस. हा तेच लहानपणी वाचलेल्या गोष्टी वेगळ्या होत्या, लहानपणीचे लेखक वेगळे होते. मग अगदी नासी फडक्यांचं गुजगोष्टी असेल किंवा अजून काही असेल, हे खूप लहानपणी वाचलं गेलेलं आहे आणि काही गोष्टी ऐकल्या गेलेल्या आहेत. पण ते झालं तेव्हाच. आताच खूप वेगळं आहे आणि आता आता भेटलेली माणसं वेगळी आहेत आणि त्यांच्यामुळे तयार झालेलं साहित्याचं वातावरण आता खूप वेगळं आहे. आम्ही नाशिककर लोक ना म्हणजे आमच्या नाशिककडे सुद्धा बघताना लोक कुसुमाग्रजांचं, शिरवाडकरांचं नाशिक, कानेटकरांचं नाशिक असं मी ऍक्च्युली त्याबद्दल बोलणार होते, की नाशिक मधल्या लोकांना एक, आपण आधी काही बोलायच्या आधीच एक असतंच त्यांच्या मनात, की आम्ही कुसुमाग्रजांच्या शहरातले आहेत, आमच्याशी फार वाद घालायला यायचं नाही साहित्याबद्दल. तर तसं हा काही झालं का होतं का तुझं लहानपणी तुझ्या मनावरती परिणाम या हम्म, गोष्टीचा? केवळ असा परिणाम नाही झालाय पण अर्थात लहानपणी कुठल्या कविता पाठ आहेत तर कुसुमाग्रजांच्या कविता पाठ आहेत. कुठली नाटकं बघितलेली आहेत तर कानेटकरांची नाटकं बघितलेली आहेत. कानेटकरांची नाटकं वाचलेली आहेत. 5 नाटकांची नावं सांग असं म्हटल्यानंतर केवळ कानेटकर आणि शिरवाडकरांचीच नाटकं समोर बरं. यायची किंवा ती माहिती असायची. बरं. हे पण एवढंच नाशिक नाहीये. खूप वेगवेगळी माणसं नाशिकमध्ये आहेत आणि खूप कवी आहेत, खूप चांगले लेखक आहेत, मनोहर शहाण्यांसारखे लेखक आहेत. अनेक लोक इथे राहून गेलेत की ते त्यांच्यामुळे म्हणजे कानेटकर आणि शिरवाडकरांचं हे इतकं होतं की वेगळ्या गोष्टी वाचल्याच गेल्या नाहीयेत. तर ते मात्र चुकीचं आहे. आणि इव्हन आत्ताही मला ना मला शिरवाडकरांच्या अनेक कविता पाठ आहेत. मला वाव. कानेटकरांची नाटकं किंवा त्याच्यातले उतारे पाठ होते. आता ते मला पटकन म्हणता येणार नाही. पण या गोष्टी होत्या. पण आज मला मात्र असं पटकन नाही वाटत की काहीतरी कोणीतरी सांगितलं की सादर करायला पाहिजे तर पटकन काहीतरी शिरवाडकरांचीच कविता सादर केली पाहिजे असं मला हल्ली वाटत नाही. मला असं वाटतं की सगळेजण करतात, सगळेजण. इव्हन मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा दुबेजींना कुसुमाग्रजांच्या कविता खूप आवडायच्या आणि ते आम्हाला मोठमोठ्यांनी म्हणायला लावायचे. तर असे महाराष्ट्र गीत वगैरे जोरजोरात म्हणायला लावायचे. तर ओके ठीक आहे. हॅलो. हा आहोत आपण. हा तर ठीक हा, आहे, येतं सगळं येतंय. ठीक आहे. हा हा. किंवा कणा कविता सगळेच जण म्हणतात. अरे हो, आपल्याला होती 10वीला कणा. मला माझ्या पोर्शन मध्ये 10वीत मला कणा ही कविता होती. सगळ्यांना येते कणा. सगळेजण म्हणतात अहिनपूल. सगळेजण म्हणतात आगगाडी आणि जमीन. सो शिरवाडकर सगळीकडे पोचलेले आहेत, ते ग्रेट आहेत.
आणि कुसुमाग्रजांच्या कविता मला पर्सनली खूप आवडतात, कारण त्याच्यामध्ये एक प्रकारचं नाट्य आहे. मग ते निसर्गातलं नाट्य असेल, ते जीवनातलं दोन व्यक्तींमधलं नाट्य असेल, मला ते सगळं आवडतं. तरीही कुसुमाग्रज आणि कानेटकर या व्यतिरिक्तही खूप नाशिक आहे. आमचे सर आहेत, मी तुला सांगते, PY कुलकर्णी सर. मी कॉलेजमध्ये होते आणि कॉलेजमध्ये असताना मी 12वीत असताना साधारणतः ते वारले. PY कुलकर्णी, अच्छा. जे आनंद जोरवेकर नावाने कविता लिहायचे. सो काहिलीचे पाणी हा हो. त्यांचा कविता संग्रह, आणि अप्रतिम कविता लिहायचे. असे त्यांच्या कवितांना आपण कालातीत अशा कविता म्हणू शकतो. आणि मला मला पर्सनली त्यांच्या कविता खूप आवडायच्या. तर असं खूप आहे नाशिकमध्ये, खूप लोक आहेत आणि खूप काही गोष्टी आहेत. आणि या सगळ्या हळूहळू गोष्टी कळत गेल्या. म्हणजे एक पुस्तक आहे दीपू चित्रा यांचं, चौरंग नावाचं आहे ते. मला आता नीट नाव कदाचित आठवणार नाही, की ज्याच्यामध्ये हम्म. रंगांच्या गोष्टी आहेत. सफायर आहे, रुधिराक्ष आहे. पण तसंच आमच्याकडे नाशिकमध्ये जोशी नावाचे एक जण होते, AV जोशी नावाचे, की बर. ज्यांनी अशा रंगांवरती कविता लिहिली आहे. आणि मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा चिन्मयनी, माझ्या नवऱ्यानी मला 3 फिल्म्स दाखवल्या होत्या, व्हाईट, ब्लू अँड रेड. तर असं रंगांवरती खूप पूर्वी कधीतरी AV जोशींनी पण लिहिलेलं होतं. त्यांच्याही म्हणजे जर्द निळा नावाचा कथासंग्रह होता. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या यापूर्वी पण होत्या नाशिकमध्ये. अनेकांनी लिहून ठेवलेलं आहे, खूप चांगलं लिहिलेलं आहे. सो बर. ते मात्र झाकोळले गेले या सगळ्या ह्याच्यात, असं काहीच झालेलं आहे. पण मला त्यांच्या अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात आणि वाचाव्याशाही वाटतात. वा, फारच मस्त. आणि त्या प्लीज आम्हाला तर ते म्हणजे मी तुझ्याकडे त्याबद्दल तर नंतर येईनच, की कारण याचा उद्देश आहे आपण ज्या गप्पा मारतोय त्याचा, की नॉर्मल जे काही एकमेकांना ऐकवलं जातं त्याच्या पलीकडे जाऊन जे ऐकवायचं राहिलेलं आहे, जे रेग्युलरली ऐकवता येत नाही अशा गोष्टी शेअर कराव्यात एकमेकांशी. अजय परचुरे लाईव्ह मध्ये आहे आपला मित्र, आणि त्याने एक हाय. प्रश्न विचारला जो मलाही तुला विचारायचाच होता, की तू ललित कला केंद्रामध्ये आलीस पुढच्या शिक्षणासाठी, नाट्य प्रशिक्षणासाठी, जिथे तुला सतीश आळेकरांसारखे एक महान गुरु भेटले आणि अनेक आपले मित्रमैत्रिणीही तुला तिथे भेटले. आणि ऑफकोर्स ललित मधले जे दिवस असतील ते नाशिक मधल्या दिवसांपेक्षा किंवा तिथल्या अपब्रिंगिंग पेक्षा खूप वेगळे असतील. तर त्या सगळ्या अपब्रिंगिंगचा आणखीन वेगळा काही परिणाम वाचनावर किंवा ओव्हरऑल तुझ्या विचारांवर झाला का, ऍज अ पर्सन, ऍज अन ऍक्टर? ते ललित कला केंद्राचे जी 2 वर्ष होती ती माझ्यासाठी खूप वेगळी होती. आणि मला पूर्णतः बदलवलं ललित कला केंद्राने. आणि वाचन म्हणजे अर्थात तिथे गेल्यानंतर सतीश आळेकर भेटले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजीव नाईक तिथे भेटले. अनेक अनेक लोक, श्याम मनोहर, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओ, त्यांचा प्रचंड वाव. इम्पॅक्ट माझ्या मनावरती राहिला, त्यांच्या लेखन शैलीचा. पण खऱ्या अर्थाने वाचायला लावलं ते राजीव नाईकांनी. आमच्याकडे तेव्हा मी MA ला ऍडमिशन घेतली होती आणि त्या वेळेला पुस्तकं नव्हती MA ची. आणि हो. आम्हाला संदर्भ ग्रंथ द्यायचे की हे वाचा, ते वाचा. सो त्या निमित्ताने अनेक गोष्टी वाचल्या गेल्या, पाहिल्या गेल्या. आणि नाटकं वाचली गेली. ते आम्हाला टार्गेट द्यायचे की हे वाचा, ते वाचा. सो तेंडुलकरांची नाटकं, आळेकरांची नाटकं, शफात खानांची नाटकं. शफात खानांची नाटकं मला खूप आवडायची आणि मला ते खूपच आवडतात. त्यांची एकूण लेखन शैली, बोलण्याची शैली ही मला, जिथे जिथे सरकॅझम येतो ती सर्व ठिकाणं मला खूप आवडतात. ऑब्व्हियसली, ऑब्व्हियसली, कारण ते आपल्या आतच असल्यामुळे ज्या ठिकाणी सारख्याचा येतो ते ऑफकोर्स आवडलंच पाहिजे तुला. हो, हो, ऑफकोर्स. हो. सो मज्जा तिथे आली खऱ्या अर्थानं. आणि खूप माणसं भेटली, खूप मित्र भेटले तिथे.
आणि ते वेगवेगळ्या शहरातनं आलेले होते. सो मी जसं आता तुला सांगतेय एका मुंबईच्या मुलीला एक नाशिकची मुलगी की आमच्याकडे असं असं आहे आणि आमच्याकडे इतके तसं तेही सांगायचे की अरे नाही अमुक कवी आमच्याकडचे आहेत, अमुक लेखक आमच्या इथले आहेत, त्यांनी हे लिहिलं. सो देवाणघेवाण झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बरोबर. एकमेकांना वाचून दाखवता आलं, एकमेकांशी शेअरिंग झालं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ललित कला केंद्र आणि अनेक भाषांमधले शब्द मिळाले. सो अशा पद्धतीने एक भाषा समृद्ध होण्याच्या दृष्टीने काहीतरी काम झालं. म्हणजे केवळ वाचनातनं आपल्याला काहीतरी मिळतं असं नाही, तर एखाद्या शब्दातनं काहीतरी मिळतं की किंवा आता माझ्या नवऱ्याची बायको करण्याच्या आधी जेव्हा मला वराडी भाषा बोलायला बोलायची असं जेव्हा कळलं, तेव्हा आमचा मित्र पद्मनाभ बिंड त्यांनी मला काही काही पुस्तकं सांगितली किंवा काही काही शब्द सांगितले. त्या काळामध्ये मी मेड इन इंडिया नावाचं पुस्तक वाचलं पुरुषोत्तम बोरकरांचं, जे की खूप कमी लोकांनी वाचलेलं असणार आय एम शुअर, कारण त्याच्या प्रती खूप कमी होत्या. आणि ते पूर्ण वराडी भाषेत आहे. अप्रतिम पुस्तक आहे मेड इन इंडिया नावाचं. आणि हा तर 12 मास वाचलं त्या काळात. आणि मला पद्मनाभ सांगायचा की तो निर्रा बसून होता, म्हणजे तो नुसता बसून होता. तर असे वेगवेगळे शब्द कळले या निमित्ताने. तर ही 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 गंमत आली ललित कला केंद्रामध्ये. आणि अर्थात तिथे एक जयकर लायब्ररी नावाची मोठी लायब्ररी होती. तिथे गेल्यानंतर दडपण यायचं आणि असं वाटायचं की कोणी आपल्याला दत्तक घेतलं तरच हे सगळं वाचून तर कधीच होणार नाही, त्या आधीच आपण मरू. पण दत्तक घेतलं आता तर आपल्याला चिंता नसतील आणि आपण कदाचित यातलं थोडं तरी वाचू शकू, असं तेव्हा सातत्याने वाटायचं. आणि पण मजा आली. ललित कला केंद्राने मला पूर्ण दृष्टिकोन दिला. मी समूळ बदलले ललित कला केंद्रामुळे. आणि अर्थातच तिथे भेटलेल्या आमच्या सरांमुळे, माणसांमुळे. इथे मी अनिता, तुझा आवाज मध्ये मध्ये जातोय. मला मध्ये मध्ये खूप डिस्टर्बन्स येतोय आवाजाचा. तर अ, काही जणांच्या तशा कमेंट्स आल्या आणि मला तुला काही लोकांबद्दल इथे विशेष सांगायचं आहे, जे आपल्या या लाईव्ह मध्ये जॉईन झालेत. सत्यजित पाध्ये आहे, त्याच्यानंतर निलिमा कुलकर्णी हाय करते आहे, जी हाय आता एक निलिमा, जर्नलिस्ट, सत्यजित जी हाय. ललित येस, होती. ललित कला केंद्राची आमची पास आउट. येस. त्याच्यानंतर माझे बाबा लाईव्ह बघतायत आणि त्यांनी तुला विचारलं की शफाअत खानांचं तू हे पुस्तक वाचलंयस का? कारण त्यांना सुद्धा हो. शफाअत खानांचं पुस्तकं खूप आवडतात वाचायला. त्याच्यानंतर अद्वैत दादरकर हे सुप्रसिद्ध अभिनेते आणि कमर्शियल दिग्दर्शक, तुला असं म्हणतायत की हे खूप प्रायोगिक होतंय अनिता. तर तुझं काही उत्तर आहे का तुझं त्यांच्यावरती? ठीक आहे, मग मी कमर्शियल करते आता हे खूप. एक 5 मिनिटं दे मला फक्त. आणि मिहीर सुद्धा आहे, मिहीर राजदा सुद्धा या चॅटमध्ये आहे. सो हाय हाय एव्हरीबडी. हाय समीर हाय विद्वांस आहे अद्वैत. या चॅटमध्ये, अनिता. आणि समीरने असा एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारलाय की ललित कलामध्ये जी परदेशी नाटकं तुम्हाला शिकायला मिळाली, मुळात काही लोकांना इथे ललित कला केंद्र म्हणजे काय हे माहिती नाहीये. ज्या कमेंट्स मध्ये मध्ये मी वाचल्या त्यांना, तर ललित कला हा. केंद्र ही पुण्यामधली नाट्य प्रशिक्षण देणारी एक अतिशय उत्तम अशी संस्था आहे, जिथनं उत्तम कलाकार, दिग्दर्शक बाहेर पडलेत शिकून. आणि अनिता आपल्याला जास्त त्याबद्दल सांगू शकेल. पण समीरने विचारले की तिची परदेशी नाटकं तुम्हाला अभ्यासक्रमात शिकायला मिळाली, त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांग, आम्हाला ऐकायला आवडेल. अह, अह,
आम्ही तिथे गेल्या गेल्या आम्हाला ग्रीक नाटक, पाश्चात्य रंगभूमीचा इतिहास नावाने आम्हाला एक अख्खा विषय होता. आणि वा. बऱ्याचदा बऱ्याचदा असं नाशिकमध्येही झालंय की शेक्सपियरची नाटकं जी ट्रान्सलेट झाली आहेत, जी आम्ही केली नाशिकमध्ये बऱ्याचदा वगैरे, पण याशिवाय इतर लोक माहिती नव्हती. आणि त्यांच्या ते काय पद्धतीने विचार करायचे, काय फॉर्मची नाटकं करायचे, किंवा बऱ्याचदा आपण ज्या फील्डमध्ये काम करतो त्या तिथले शब्द आपल्याला माहिती नसतात. सो नवीन भाषा, त्याची भाषा, नाटकाची नावाची एक भाषा असते, ती नाट्य बरोबर. भाषा माहिती झाली. अनेक परदेशी दिग्दर्शक कळले, ते काय पद्धतीने विचार करायचे, सामाजिक गोष्टींचा कसा त्यांच्यावरती इम्पॅक्ट झालेला होता, आणि मग ते कशी नाटकं करत गेले. दुसरं महायुद्ध त्यांच्याकडे झालं होतं. अशा अनेक गोष्टी आणि त्यातनं तयार झालेली नाटकं वाचली गेली, आम्ही सादर केली. वा. तिथली संस्कृती काय आहे, इतिहास काय आहे, या निमित्ताने जगाकडे बघता आलं. सो नाशिक मधनं बाहेर पडल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये जाऊन जेव्हा ललित कला केंद्रामध्ये हे जेव्हा शिक्षण घेत होते, तेव्हा असं मोठं काहीतरी तयार झालं होतं. आणि राईट. खूप लोक कळली होती, अनेक लोकांच्या प्रेमात पडायला झालं होतं की हा काय विचार आहे, हे काय नाटक आहे वगैरे. असं मी करून बसले होते तेव्हा तिथे. स्टॅनिस्लॉव्स्कीची मेथड आहे ती कळली. त्या अजून तर आपण स्टॅनिस्लॉव्स्कीच्या मेथडनीच काम करतो, असंच आहे, आपण त्या पलीकडे जात नाही, कारण ते इतकं आपल्या अंगामध्ये आहे. आणि हिमलेला. आमचे सर फार छान शिकवायचे. अनिरुद्ध खुटवड आम्हाला स्टॅनिस्लॉव्स्की मेथड शिकवायचे, अप्रतिम शिकवायचे. आता या सगळ्याचा इम्पॅक्ट अर्थातच झाला. आणि आजही मला ती नाटकं, अर्थात मी इंग्रजी खूप कमी वाचते, पण मला आवडतं की जे ट्रान्सलेटेड असेल ते वाचायला मजा येते खूप. आणि खूप चांगलं साहित्य बाहेर आहे, आणि ते आपण इथे केलं पाहिजे. अनेक गोष्टी नाही केल्यात आपण. हे करता कामा नये की नाही आपण मराठी आपलं काहीतरीच केलं पाहिजे. काही नाही, जे चांगलं आहे ते सर्व आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. वा. इथे एकानी त्यांची कमेंट थोडीशी वरती गेली आहे, मी त्यांचं नाव वाचेपर्यंत, पण त्यांनी असं लिहिलंय की त्यांना अय्या मधलं तुझं कॅरेक्टर खूप आवडतं. हे थँक्यू सो मच. पण मला अनिता एक गोष्ट सांग, मला हा जेन्युअनली एक प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा नाट्य प्रशिक्षण घेतलं किंवा त्याचा एक सिरियसली विषय म्हणून अभ्यास केलात, एक थिअरी म्हणून अभ्यास केलात, आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कमर्शियली काम करायला लागलात, तेव्हा ती थिअरी प्रॅक्टिकली अप्लाय करताना कधी असा त्रास झाला का, किंवा हे वेगळं आहे, आपण जे शिकलोय त्याच्यापेक्षा ऍक्च्युली जे काम करतोय ते वेगळं आहे, किंवा अडॅप्ट करायला अवघड जातोय, असं कधी तो स्ट्रगल झाला का तुझ्या बाबतीत? झाला, म्हणजे अजूनही होतो. असं काही नाही की, आणि ते होणार, यापुढेही होत राहणार. आपण वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करणार. पण सगळ्यात चांगली गोष्ट अशी की आम्हाला याची जाणीव सरांनी खूप आधीच करून दिली होती. की आमच्या सरांनी खूप आधीच सांगितलं होतं, कृपा करून तुम्ही जेव्हा प्रोफेशनली काम. तुझा आवाज अनिता, परत तुझा आवाज गेलाय, तू बफर होती असा. एक मिनिटात. हा, आलीस आलीस, सॉरी. परत आलीस. नो प्रॉब्लेम. येस. तर हे डोक्यात ठेवू नका, जे शिकलात ते ठीक आहे, आता हे विसरा आणि जा आणि काम करा. सो हे खूप वेगवेगळी माणसं भेटणार आहेत, आणि आपल्याला आपण तिथे जे काम केलंय ते करता येणार नाही आहे, हे माहिती होतं. फक्त मन तयार होत नव्हतं, ते आता हळूहळू तयार झालेलं आहे इतक्या वर्षांमध्ये. कधी कधी त्रास होतो, कधी कधी ओके ठीक आहे चल करूया आपल्याला, कारण ऍक्टर आहोत आपण, आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी काही क्रिएटर नाहीये, मी काही लेखक नाहीये की बरोबर. मी असंच लिहीन आणि असंच करेन. मी ऍक्टर आहे, मला डिरेक्टरच्या बरोबर वागलं पाहिजे आणि ते बरोबर. केलं पाहिजे. ही जाणीव आहे, आणि त्यामुळे केलं जातं. कधी कधी त्रास होतो, पण ठीक आहे. अनेक गोष्टी या आय एम शुअर. निमित्ताने शिकायला मिळतात. आणि कदाचित समोरचा माणूसही
योग्य असू शकतो. अनेक लोक अशी आहेत आपल्याकडे की ज्यांनी प्रॉपर ट्रेनिंग न घेता सुद्धा त्यांचा अनुभव एवढा मोठा आहे. तर अशा लोकांच्या हाताखाली काम करून सुद्धा आपण नवीन काहीतरी शिकतो आणि जुनं काहीतरी पुसतो. तर ते फार छान आहे, ते फार नक्की. इंटरेस्टिंग आहे, ते करायला आवडतं. वा. माझे आई बाबा दोघंही हे लाईव्ह बघतात आणि तुला माहितीये त्यांना तू खूप आवडतेस दोघांनाही. तर हो. आईनेही तुला आणि हॅलो म्हटलंय आणि येस. बाबांचं असं म्हणणं आहे की व्हेरी नाईस, पण डू नॉट बिकम टाईप कास्ट, असं त्यांनी तुला सांगितलंय. हो हो, मी मी माझ्या बाजूने नक्की या गोष्टीचा प्रयत्न करणार आहे. अनिता, माझ्या अनेक वर्ष आता तुला ओळखून हे माहितीये की तुझं जे वाचन आहे किंवा तुझी जी आवड आहे ती मगाशी आपण बोललो त्या पद्धतीने थोडी सार्कॅस्टिक गोष्टी असतील किंवा श्याम मनोहर किंवा शफात खान या पद्धतीची तुझी आवड आहे. पण मी तुला कधीच विचारलं नाही की मला सगळ्या या साहित्य प्रकारांमधली सगळ्यात आवडती माझी गोष्ट ही कविता आहे. तर तुला कविता वाचायला आवडतात का का नाही आवडत हे मी तुला कधीच विचारलेलं नाही आतापर्यंत. सॉरी स्पृहा, पण मला कविता फार काही वाचायला आवडत नाहीत. मला त्या कशा ऍप्रिशिएट करायच्या हेच बऱ्याचदा कळलेलंच नव्हतं. म्हणजे मी नाशिकमध्ये होते तेव्हा कविता वाचन करणारी इतकी माणसं होती आसपास आणि इतके लोक कविता म्हणायचे आणि मला काही काही गोष्टी कळायच्याच नाहीत की काय इमेज आहे, ह्या माणसाच्या मनामध्ये जे चाललेलं आहे हे याला कसं कळलं, हे नेमकं कसं कळलं वगैरे, असे अनेक प्रश्न. ओ अच्छा, हे जे आहे हा फुलांचा बहर तुझ्या मनातला वगैरे, हे याला कसं कळलं, हिनी काय पॅम्पलेट्स वाटलीत का वगैरे, अशा अनेक अनेक गोष्टी होत्या. दुसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची बस गोष्ट म्हणजे चिंताच आहे मला. मला घाबरून लोक निघून जातील अशी भीती मला वाटते, कारण मी आता खिंकाळून हसते. म्हणजे मला माफ करा, पण ऍक्च्युली जेव्हा मी आणि अनिता जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो किंवा आम्ही मैत्रिणी जेव्हा भेटतो तेव्हा अशाच पद्धतीच्या आमच्या गप्पा असतात आणि असंच आम्ही बोलतो आणि याच पद्धतीने आम्ही रिॲक्ट करतो. सो सॉरी हा कंटिन्यू. अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे कुठे दाद द्यायची हे मला कळायचंच नाही. तर हे जे दाद देणारे लोक आहेत ना, कुठे म्हणायचं हे कळत नाही. हा वा कुठे म्हणायचं इथे, तर हे वा म्हणणारे जे लोक आहेत ना त्यांनी मला कवितेपासून खूप दूर केलंय असं माझं म्हणणं आहे. तर हे जेन्युअनली, आणि वा 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 वा, तर ओके हे तर खूपच साधं होतं, इथे का बरं वा वा बोलले ते, किंवा आपल्याला खरंच जिथे वा म्हणायचंय ते खूपच साधं आहे की काय, असं अनेकदा मनामध्ये वाटून मी कवितेपासून वा खूप वा दूर गेले वा. आहे. पण आणि मला सांग मग. हा हा सॉरी मग सॉरी. त्यानंतर आता मला काही काही कविता आवडतात, काही काही लोकांच्या कविता आवडतात जिथे नाट्य असतं, जिथे कॅरेक्टर्स असतात, जिथे काहीतरी देवाणघेवाण असते दोन माणसांमधली. ते आवडतं मला, अनेकदा आवडतात काही काही कविता. पण मी कविता अप्रिशिएट करू शकते फार चांगल्या पद्धतीने असं नाही. पण मला अनेक लोकांना, मला सदानंद रे यांच्या कविता खूप आवडतात. काही काही अशाही कविता आहेत, मी त्यांचं नाव याकरता घेतलं की काही काही गोष्टी नाही कळत आपल्याला तरी सुद्धा ती इमेज आवडते. करेक्ट. सो अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, एखादी इमेज आवडते, एखादी उपमा आवडते, एखादं कॅरेक्टर आवडतं त्या कवितेतलं, तर ती गंमत आहे. किंवा आता पुन्हा मी येते आणि कुसुमाग्रजांच्या कवितेतलं अहि नकुल मधलं, अहि नकुल एकमेकांशी ज्या पद्धतीने भांडतात, तो जो लढा आहे, तो जो संघर्ष आहे त्यांचा, तर ते किती नाट्यपूर्ण आहे. तर जिथे जिथे नाट्य आहे ती गोष्ट मला आवडते किंवा मी रिलेट करते, ती मी इमॅजिन करू शकते, ती अप्रिशिएट करू शकते, म्हणून मला ती गोष्ट आवडते. वा वा. मला ना ही ऑनेस्टी सगळ्यात महत्वाची वाटते. म्हणजे कुठल्याही कामामध्ये असेल किंवा कुठल्याही कोणाचंही काम आवडण्यामध्ये असेल, एस्पेशली आपल्या क्षेत्रात मी हे बघितलंय की लोक सगळ्या बाबतीत टोकाला जातात. म्हणजे एखादी गोष्ट आवडली नाही तरी आणि आवडली तरी, तर ते जे मॉडरेशन आहे ना, मला असं वाटतं की मला तुझ्याकडनं सगळ्यात जास्त जर का काही मला घ्यायला आवडत असेल
तर हा जो बॅलन्स आहे ना सगळ्याचा, तो फार घेण्यासारखा आहे तुझ्यातला. कारण यू आर व्हेरी ऑनेस्ट विथ एव्हरीथिंग. तू कधीच तुझं एकतर तुझं मत असंच तू देत पण नाहीस. ते खूप प्राइसी आहे आणि ते तू ठराविकच वेळेला आणि ठराविकच लोकांना सांगतेस आणि ती खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आय थिंक आता तू जो मुद्दा इकडे सांगितलास ना अनिता, मला या सगळ्या लाईव्ह सेशन्स मधनं ना काही काही मुद्दे इतके सुंदर मिळत गेलेत आतापर्यंतच्या. त्यातला आय थिंक आता आपल्या या सगळ्या गप्पांमधला जो कायम माझ्या लक्षात राहील तो मुद्दा असणार आहे की दाद कुठे आणि कशी द्यायची ह्याला पण एक काहीतरी लॉजिक पाहिजे, त्याला अर्थ पाहिजे आणि ते खरंच आपल्या मनाला भिडलं पाहिजे, तर ती आतून आलेली दाद सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते. सो क्या बात आहे, वा वा, हे तू फारच कमाल बोललीस. आणि ह्याबद्दल खूप जणांच्या छान, आता तू जे बोललीस ते आवडून लोकांच्या खूप छान कमेंट्स येत आहेत. इव्हन काही सगळे बऱ्यापैकी लोक तुझ्या अनेक परफॉर्मन्स बद्दल बोलतायत. त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याची बायको तर आहेच, पण एकाने आता अशी कमेंट केली इकडे की त्यांना तुंबाड मधलं तुझं काम खूप आवडलंय. थँक्यू सो मच. आणि मला आता तुला विचारायचं की हा जो आपला उपक्रम आहे त्याच्यात आज तू आम्हाला काय ऐकवणार आहेस? हा, मी अर्थातच आता मी नाव घेतलं, सदानंद रेग्यांची ठोंबरे नावाची कविता मी तुला ऐकवते. वा. तू ऐकली असशील नसशील मला माहिती नाही, पण आणि तुझ्या मी आता निमित्ताने उगाच सगळ्यांनी वा ऐकावं. असं म्हटलं नाही मला. ठोंबरे ऐकूया प्लीज आपण. प्लीज. येस. ठोंबरे एकूण भोळसटच होता, स्वभावानं राणीच्या रुपयासारखा लख्ख खणखणीत. देव्हाऱ्यातला देवच जसा, शामळूशेठ शाळीग्राम. मध्ये तू वाव वगैरे म्हणू शकते, माझ्यामुळे तू कॉन्शियस होऊ नकोस. नाही, अजिबात नाही. मी तुझ्यामुळे कॉन्शियस झाले ना समजा अनिता, माझं खूप अवघड होईल जगात. सो मी थोडी सुरुवात करते, पण तू गप्प नको बसूस. ओके, नाही, मी तू वा ऍप्रिशिएट म्हणणार करू आहे. मला शकतेस. ज्या क्षणी वाटणार आहे आतनं तिथे मी वा म्हणणार आहे. ओके ओके. ठोंबरे एकूण भोळसटच होता, स्वभावानं राणीच्या रुपयासारखा लख्ख खणखणीत. देव्हाऱ्यातला देवच जसा, शामळूशेठ शाळीग्राम. पाहावं तेव्हा त्याला भूत डसलेलं असायचं. दिवे लागण झाली की माझं बापडीचं एकच काम, ठोंबरे ये बाबा. मग ठोंबरे यायचा. मी लक्ष्मबाई मीठ मोऱ्यांनी त्याची दृष्ट काढायचं. टिळकांना सांगितलं की ते म्हणत, तू कशाला लागतेस त्या भूताच्या पाठीस, दॅट कुड बी अ होली घोस्ट. एक दिवस ठोंबरे मला म्हणाला, आई आज मन दुखतंय सारखं सकाळपासून. मला वाटलं नेहमीचाच वात्रटपणा. मी पोळी लाटून तव्यावर घातली. तो म्हणाला, खरंच आई, तुमच्या गळ्या शपथ. मी म्हंटल, मेल्या, मी मेले तर तुझं रे काय जाणार आहे? तो म्हणाला, मग मी जातो मरून. मी म्हंटल, तेवढं मात्र करू नकोस, मला रडायला वेळ नाही. दुपारी मला सांडगे घालायचे, मी संध्याकाळी टिळकांशी भांडायचंय. तव्यावरती पोळी परतत होते तेव्हा माझ्या कानाशी लागून तो म्हणाला, आई, माझ्या मनात एक औदुंबर उगवतोय, त्याचा ठणका लागलाय सारखा. मी त्याच्यासारखाच हेल काढीत म्हटलं, छान, आता टिळक नी तू दोघे त्याच्यावरती जाऊन बसा 24 तास, खाली येऊच नका. नाहीतर असं कर, तुझा तो औदुंबर आकाशाला लागला की त्याची फुलं आण, तुझ्या फुलराणीला वेणी करू आपण. तो म्हणाला, छान कल्पना आहे. वा वा. खरंच छान, गुड, एक्सलंट. वेणी फॉर फुलराणी. बोलता बोलता धूम रुळावर धावतच सुटला. मी ओरडतीये, ठोंबरे थांब, असा वेड्यासारखा धावतोस काय? पण तो धावतच होता, निर्जरासारखा धावत होता. तुळशीच्या पांदीतून तो मला दिसत होता. अखेर तो एक ठिपका झाला, मी आकाशात कुठे दिसेनासा झाला. टिळक रात्री उशिरा घरी आले तेव्हा त्यांच्या पिशवीत मातीनं वरबटलेल्या वाहनांचा जोड होता.
मी कुणाचा म्हणून विचारलं नाही. असेल एखाद्या होली घोषचा, आपल्याला कशाला पंचायत. बापरे अशी रे. सदानंद रेग्यांची कविता, आणि वा माझी वा खूप आवडती वा कविता वा. आहे. त्यांच्या अशा क्या बात है. खूप कविता भारी आहेत. मला असं वाटतं की या कवितेबद्दल थोडंसं सांगावं, कारण कदाचित ह्यातली जी पात्र आहेत ती लोकांना समजा कळली नसतील. तर ही बालकवींबद्दलची कविता आहे. हा. आणि लक्ष्मीबाई टिळक ती सांगतायत अशी कल्पना आहे त्या कवितेतली. आणि बालकवींचा मृत्यू हा त्यांच्या वयाच्या खूप लवकर झाला. म्हणजे अगदीच तरुणपणी त्यांचा मृत्यू झाला. आणि बापरे, फारच चटका लावणारी कविता. वा वा अनिता, क्या कविता. बात है यार. आणि त्याच्यात माझ्या मनात एक औदुंबर उगवतोय वगैरे, हे जे आहे, ही त्या सगळी जी कविता आहेत. त्या हा. एक्झॅक्टली. आणि ही या त्यांच्या कविता आहेत. तो धावत सुटला निर्झरासारखा, मनात पुन्हा तुझ्या फुलराणीला ती नेऊन दे फुलं. एक्झॅक्टली. तर या बालकवींबद्दलची ही कविता, आणि अतिशय ज्यांना यातला रेफरन्स कळेल, अर्थात जे माझं होतं, की मला रेफरन्स कळला नाही, की ती कविता नाही समजत, नाही कळत, की बरोबर. एखाद्याच्या सो ही मला कळली. हे मी अप्रिशिएट करू शकले, म्हणून हे मी अप्रिशिएट करू शकले याचं हे उदाहरण आहे, आणि ते मी आता मांडलं. वा. अं, हे झालं सदानंद रेग्यांचं. पण मला तरी सुद्धा, मी जे सुरुवातीला आपल्या चर्चेच्या आधी तुझ्याशी बोलले होते स्पृहा, की मला एखाद्या अशा व्यक्तीची कविता ऐकवायला आवडेल, नाशिकच्या. ते म्हणजे आमचे सर, आमचे PY कुलकर्णी सर, की जे आनंद जोरवेकर नावाने कविता लिहायचे. त्यांची कविता मी वा. तुला ऐकवते, कारण आय एम प्लीज. शुअर ती कारण मी कधीच त्यांची कविता ऐकली नाहीये. आणि आय एम क्वाईट शुअर की अनेकांनी ती ऐकली नसेल, जे आपल्या गप्पा ऐकतात त्यांनी. तर त्यांच्यासाठी हा एक वेगळी ट्रीट असेल ही कविता. म्हणजे आय एम शुअर. एक्झॅक्टली. त्यांचा काहिलेचे पाणी हा कविता संग्रह, ज्याला अनेक पुरस्कार मिळाले. पण ते 46व्या वर्षी, त्यांच्या वयाच्या 46व्या वर्षी वारले, आणि त्यानंतर त्यांचं काही आलं नाही. पण त्यांच्या कविता या अप्रतिम कविता आहेत. आणि सगळ्या इथले अनेक कवी लोकांना माहिती आहेत, प्रकाश होळकर वगैरे, की जे बरोबर. गाऊन आपली कविता सुद्धा सादर करतात. सो हो असे लोक हो. जे परफॉर्मर आहेत कवितेचे, ते लोकांना माहिती आहेत, कळतात. जोरवेकर दुर्दैवाने खूप लवकर गेल्याने अनेक लोकांना आज माहिती नाही आहेत, अनेकांना माहिती सुद्धा आहेत, जे या क्षेत्राशी संबंधित आहेत. पण त्यांची मला एक आवडणारी कविता, जी मी खूप रिलेट करते, बऱ्याचदा रिलेट करते, ती तुम्हाला ऐकवते. बाबा तुमचे पाढे चुकले, अशी कविता आहे. आईच्या ओव्यांचे सत्वशुद्ध सूर धुसर होत गेले आभाळा पल्याड, खोल चरत गेल्या घळीत रुतले माझे करंटे पाय. मान तिरकी करून कावळा म्हणाला, खडे टाकूनही आता पाणी येणार नाहीये वर. मान तिरकी करून कावळा म्हणाला, खडे टाकूनही आता पाणी येणार नाही वर. जीव सांडून जपावं असं वृंदावन नाही, फुटून महास्फोट होईल असं रसायन नाही. निळ्या रक्ताचंही असतं गाणं गाऊन पाहिलं, शब्दांमधूनही उगवतं झाड लावून पाहिलं. निळ्या रक्ताचंही असतं गाणं लावून पाहिलं, शब्दांमधूनही उगवतं झाड लावून पाहिलं. हातात ठेवून फक्त हवा पक्षी उडाले. नितळ डोळ्यांनी छोटी म्हणाली, बाबा तुमचे पाढे चुकले. वा वा वा. अशी किती ही सुंदर त्यांची कविता. लिहिलंय आणि किती सोपं आणि किती भेदक म्हणतो ना आपण त्याला, तशी तशी कविता आहे ही. सो अनिता, ज्यांनी आधीची चर्चा ऐकली असेल आणि ज्यांनी आता तुझं हे कविता ऐकवणं ऐकलं असेल ना, म्हणजे यापुढे प्लीज असं म्हणू नकोस की तुला कविता कळत नाही. जाहीरपणे तर प्लीज म्हणू नकोस. कारण ज्या पद्धतीने आणि ज्या प्रेमाने तू कविता सादर केल्यास ना आता, ते ऐकून कुणाचाही विश्वास नाही बसणार याच्यावरती की तुला कविता अप्रिशिएट करता येत नाही. इतक्या नाही नाही सुंदर नाही. पद्धतीने तू कविता ऐकवल्यास आता. येस, थँक्यू. पण तू काहीतरी ऐकवलं पाहिजेस, आणि अनेक लोक आय एम शुअर. हो, मी ऐकवणार आहे. कारण आपण प्रत्येक
ह्याच्यात या कार्यक्रमामध्ये विचारतो की प्लीज आम्हाला कळवा की तुम्हाला काय ऐकायचंय. तर पल्लवी साष्टे म्हणून एक आहेत ज्या रेग्युलरली आपल्या या कार्यक्रमालाही येतात इथे ऑनलाईन. युट्यूब चॅनल सुद्धा बघतात आणि त्याच्यावरती सुद्धा रेग्युलर कमेंट करतात. सो त्यांना माझी प्राजक्त नावाची कविता ऐकायची आहे. तर ती मी ऐकवणार आहे आज तुला. आय होप तू ह्याला वा असं खरंच मनापासून म्हणशील. ही लोपामुद्रा नावाच्या माझ्या पुस्तकातली कविता आहे. तुला गुलाब आवडतो, मला प्राजक्त हवासा. तुला गुलाब आवडतो, मला प्राजक्त हवासा. तुला वेड सुगंधाचं, मला स्पर्शाचा दिलासा. तुला गुलाब आवडतो, मला प्राजक्त हवासा. तुला वेड सुगंधाचं, मला स्पर्शाचा दिलासा. गुलाबासोबत काटे येतात, तू सहज विसरतोस. गुलाबासोबत काटे येतात, तू सहज विसरतोस. माझ्या इवल्या प्राजक्ताचं अस्तित्वच नाकारतोस. शिशिराच्या झळांनी मात्र गुलाब तुझा सुकतो. शिशिराच्या झळांनी मात्र गुलाब तुझा सुकतो. प्राजक्त माझा झाडाखाली पडून देखील हसतो. प्राजक्त माझा झाडाखाली पडून देखील हसतो. गुलाबाला तुझ्या ठाऊक तुझ्यासाठी नटायचे. गुलाबाला तुझ्या ठाऊक तुझ्यासाठी नटायचे. प्राजक्ताला फक्त असते माझ्यासाठी असायचे. प्राजक्ताला फक्त असते माझ्यासाठी असायचे. उद्या थकशील जरा विचशील गुलाब तुझा नसेल. उद्या थकशील जरा विचशील गुलाब तुझा नसेल. मात्र माझी ओंजळ नेहमी प्राजक्ताने भिजेल. मात्र माझी ओंजळ नेहमी प्राजक्ताने भिजेल. वा वा वा. तुझ्या संग्रहातली ही कविता मी वाचलेली आहे, लोपामुद्रामधली, आणि फार छान आहे. थँक्यू. वा वा, मला फारच म्हणजे फारच भारी वाटतंय. आणि मी आणखी एक छोटीशी कविता ऐकवणार आहे जी कमलेश पाटील यांनी रिक्वेस्ट केली होती. त्यांना ती ऐकायची. कृष्णाच्या बद्दलची तक्रार असलेली कविता मी एका कार्यक्रमामध्ये मागे ऐकवली होती. सो त्यांनी तिची फरमाईश केली आहे तर मी ती ऐकवते. ओके. मोगऱ्याची मिठी कोवळ्या वेदना. मोगऱ्याची मिठी कोवळ्या वेदना. मौन सांगेल सारी कहाणी तुझी. मोगऱ्याची मिठी कोवळ्या वेदना. मौन सांगेल सारी कहाणी तुझी. जो निळावून टाकेल संवेदना. जो निळावून टाकेल संवेदना. देव कुठला असा घातकी पातकी. मी आणि माझे तुझे तेही माझे. तुझ्यासारखा कर्मयोगी नसे. मी आणि माझे तुझे तेही माझे. तुझ्यासारखा कर्मयोगी नसे. इथे प्रेमयोगात बेभान आम्ही. इथे प्रेमयोगात बेभान आम्ही. आम्हाला उगा त्या निळ्याचे पिसे. अकस्मात सारेच निसटून जावे तरी तू न हातात येशी कधी. अकस्मात सारेच निसटून जावे तरी तू न हातात येशी कधी. मीरा असो वा असो कोणी राधा. मीरा असो वा असो कोणी राधा. परंतु अखेरीस तू पारधी. आणि शेवटच्या ओळी आहे. तुझ्या काळजाचा कुणी ठाव घ्यावा. तुझ्या काळजाचा कुणी ठाव घ्यावा. तुला काळजाशी धरावे कुणी. तुझ्या काळजाचा कुणी ठाव घ्यावा. तुला काळजाशी धरावे कुणी. खरे सांग वेडी तुझी बासरीही. खरे सांग वेडी तुझी बासरीही. खंतावते ना अखेरी मनी. खंतावते ना अखेरी मनी. अशा या दोन कविता मी ठरवलं होतं की तुला आज ऐकवायच्या. कारण एनिवे त्याची फरमाईश पण आली होती. खूप छान, खूप छान. आणि जरा दोन वेगळे. हा, पण मला खूप छान वाटलं आणि मजा आली. आणि तुझ्या तोंडून तुझी कविता ऐकायला जास्त छान वाटतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुला कविता खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता येते. अनेक कविता अशा आहेत की त्या लोकांनी ऐकल्या आहेत आणि व्हिडिओ फिरतात आमच्याकडे. आमच्या ग्रुप वरती व्हिडिओ असतात तुझ्या कवितांचे. ते खूप मस्त असतात.
छान वाटतं मला. वा वा. आणि मला आज खूपच छान वाटलं. म्हणजे आता अनिता, आपण गप्पांना सुरुवात करून ऍक्च्युली तासभर होत आलाय आणि इतका धमाल गेला हा पूर्ण वेळ. कारण कळलंच नाही, म्हणजे इतक्या सहज गप्पा झाल्या, इतक्या छान गप्पा झाल्या, इतक्या वेगळ्या गप्पा झाल्या. आणि मला असं वाटतं की टिपिकल इंटरव्ह्यू आपल्याला करायचाच नाहीये, कारण मी काय तुझा इंटरव्ह्यू करणार. म्हणजे तू माझ्यापेक्षा खूप मोठी आहेस, आपण काम करतोय त्या ह्याच्यात सुद्धा तू मोठी आहेस माझ्यापेक्षा. मला हे सांगायचं नाही की तू माझ्यापेक्षा वयाने मोठी आहेस, पण मला हे सांगायचं की ज्या पद्धतीचं काम तू करतेस आणि केलंयस, तर मी ते बघत बऱ्यापैकी मोठी झालीय. म्हणजे तुझी प्रायोगिक नाटकं असतील किंवा तू केलेली कामं असतील, ही मी बघितली आहेत. आणि त्यामुळे मला खूप भारी वाटतं की यु नो, आय नो दिस गर्ल, शी इज अ स्टार, आय नो हर. तर आज तू ह्या गप्पांमध्ये आलीस आणि एवढ्या मस्त आठवणी आमच्यासोबत शेअर केल्यास, इतक्या सुंदर कविता ऐकवल्यास ज्या अदरवाईज ऐकायला मिळत नाहीत, त्या कविता ऐकवल्यास त्याबद्दल थँक्यू. आय होप तुला पण मजा आली असेल या गप्पात. मला खूप मजा आली आणि छान वाटलं. या निमित्ताने मला या कविता ऐकवता आल्या, तुझ्याकडनं छान ऐकता आलं. त्यामुळे खरंच या खजिन्याला माझ्या खूप शुभेच्छा. आणि खूप चांगल्या चांगल्या लोकांकडनं आता मला काहीतरी ऐकायला आवडेल याच्या पुढच्या बुधवारी आणि शुक्रवारी सुद्धा. सो मी तुला फॉलो करतेय आणि बघत राहतेय खजिना. सो आपण सगळेजण फॉलो करूया स्पृहाला, कारण खूप लोक, चांगली चांगले लोक आहेत की जे खजिना बघायला येणार आहेत आणि आपल्याला काहीतरी चांगलं ऐकवायला येणार आहे. सो थँक्यू स्पृहा, इथे इन्व्हाइट केलं थँक्यू त्याबद्दल. अनिता, थँक्यू सो मच. आणि आय होप की हा क्वारंटीन लवकर संपू दे आणि आपल्याला लवकर एकमेकींना भेटता येऊ दे, कारण आता खूप महिने झालेत. मला सवय नाहीये अनिताला इतके महिने न भेटता बघायची, म्हणजे राहायची. पण आता लवकर भेटूया, तोपर्यंत बाय. बाय बाय. थँक्यू सो मच. थँक्यू. सो मित्रांनो, हा होता आपला खजिनाचा आजचा भाग. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कळवा. आपलं लोपामुद्रा नावाचं जे पेज आहे, जिथून आपण लोपामुद्रा रोज एक कविता हा उपक्रम सादर करतो, हा जो भाग होता तो या रविवारी लोपामुद्राच्या पेजवरनं सुद्धा तुम्हाला दिसेल. माझ्या युट्यूब चॅनलवरती आज रात्रीपासनं हा भाग अवेलेबल असेल. इंस्टाग्रामवरती ज्यांना बघायचंय त्यांना पुढचे 24 तास हा व्हिडिओ बघता येईल. अशा प्रकारे आय होप जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गप्पा पोहोचतील. मला माहितीये तुम्हाला उत्सुकता आहे की बुधवारी आपल्याला भेटायला कोण येणार आहे. बुधवारी आपल्याला भेटायला माझा आणखीन एक फार गोड मित्र येणार आहे, आणि जो तरुणाईच्या गळ्यातला ताईत आहे, अमेय वाघ, आपल्याला भेटायला येणार आहे बुधवारच्या भागामध्ये खजिन्याच्या. सो 4:30 वाजता न विसरता नक्की या. आपण भेटूच या आणि अशाच गप्पा मारूया. मीन व्हाईल, आज जसं मी सांगितलं, म्हणजे आजही जसं मी सांगितलं तसं, तुम्हाला या पेजवरनं कुठकुठल्या कविता ऐकायला आवडतील, या कार्यक्रमातनं काय ऐकायला आवडेल, मला नक्की कळवा. लाईक, कमेंट, शेअर हे तर करतच राहते, सांगायलाच नको. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. खूप मजा आली आणि असेच भेटत राहूया. बाय बाय.